स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 20. तात्या एकदम म्हणाले, उत्तम प्रश्न विचारलास. मुंजीचा आणि यज्ञोपवीताचा अधिकार शास्त्रानुसार सगळ्यांनाच असतो, पण कालांतरानं ते शास्त्र लोप पावलं आणि ब्राह्मणेतर समाजात मुंज न करण्याची आणि यज्ञोपवीत धारण न करण्याची रूढी बळावली. ही रूढी कुणीतरी मोडायला नको का? ते ऐकून पांडुरंग मनाशी म्हणत होता, मोडेन तर मीच मोडेन अशी रूढी. देव मला तेवढी शक्ती निश्चितच देईल. भविष्यात त्यानं खरोखरच कोळी लोकांच्या आणि ब्राह्मणेतर लोकांच्या मुंजी लावल्या आणि रूढीचा नव्यानं पाया घातला. आता मात्र त्या बदलाचं चित्र तेवढं पांडुरंगाच्या नजरेसमोर तरळलं. मंगल कार्याचं भरलं घर जसजसं रीतं व्हायला लागतं तसतशी घरात उरलेल्यांच्या मनात हुरहुर दाटून येते. तात्यांचा जायचा दिवस उगवला तेव्हा नर्मदा आणि पांडुरंग यांची तीच अवस्था झाली. जाण्यापूर्वी पांडुरंगानं विचारलं, तात्या, आता पुन्हा केव्हा येणार? यावर तात्या काही उत्तर देणार त्यापूर्वीच आजी पुढे येऊन म्हणाली, तात्या, पुन्हा तुला लवकर यायलाच हवं. एक छोटं कार्य माझ्या देखत झालं, दुसरंही मोठं कार्य माझ्या डोळ्यादेखत व्हायला हवं. तात्यांनी आपल्या आईकडे प्रश्नार्थक मुद्रेनं बघितलं तेव्हा सरस्वतीबाई म्हणल्या, अरे, या नर्मदेचं लग्न अजून अवकाश नाही का गाई? अवकाश कसला? या पुसाच्या महिन्यात तिला 14वं लागेल. ठीक आहे, म्हणजे लोकमान्य टिळकांनी सांगितलेली वयोमर्यादा आपण ओलांडलेली नाही. स्थळं बघायला हरकत नाही. एवढ्यात नर्मदा जागची उठली आणि लाजून आत जाताना म्हणाली, आजी, मी तुम्हाला जड झाली आहे का गं? अगं, उपवर मुलगी म्हणजे गळ्यातलं लोढणं ते नेहमी जडच असतं. वेळच्या वेळी मुलगी आपल्या घरी गेलेली बरी. नर्मदा आत निघून गेली तेव्हा सरस्वतीबाई म्हणाल्या, मी उगाच बोलले नाही तात्या. पेंडचं ते जोशांचं स्थळ मला कळालं म्हणून तुला सांगितलं. 4 माणसांचं चांगलं स्थळ आहे. ठीक आहे, तपास करतो. तात्यांचा तपास फारसा लांबला नाही. 5-6 महिन्यातच तात्या आणि पार्वतीबाई रोह्याला आले, ते पेंडकर जोशींना मुलगी पाहण्याचं निमंत्रण करूनच. त्याप्रमाणे विनायकपंत जोशी आपली पत्नी आणि 2 समवयस्क मित्रांना घेऊन रोह्याला येऊन दाखल झाले. आल्याबरोबर विनायकरावांचे एक मित्र दिनकरपंत यांनी तात्यांकडे बघून सांगितलं, तुमची मुलगी मोठी भाग्यवान हो. आमच्या या जोशीबुवांचा बारदाना केवढा मोठा. पुरुषांच्या नुसत्या चित्राहुती खाऊन हिचं पोट भरेल. त्यांचं हे बोलणं पांडुरंगानं ऐकलं. त्याला त्यातलं फारसं जरी कळलं नाही तरी त्याला दिनकरपंतांच्या बोलण्याचा संताप आला. माणसानं माणसाचं उष्ट खायचं ही कल्पनाच त्याला सहन होण्यासारखी नव्हती. त्या घरी जाऊन कोणाचंही उष्ट खाऊ नकोस असं तो ताईला बजावून सांगणार होता. मुलीला बोलवा असं जोशींनी सांगितल्यानंतर तात्या नर्मदेला घेऊन बाहेर आले. नऊवारी साडीत वावरताना ती अतिशय गोंधळली होती. तरी तिनं खाली वाकून सर्वांना नमस्कार केला. तेव्हा जोशीबुवा म्हणाले, सर्वांसमोर वाकू नकोस, सभेत फक्त एकच नमस्कार. जोशीबुवांचे दुसरे मित्र कुशाभाऊ म्हणाले, अरे, वाकू दे, तेवढाच व्यायाम. तात्या हसत म्हणाले, रोज ती सूर्यनमस्कार घालते. यावर कुशाभाऊ मनसोक्त खिदळले आणि म्हणाले, ते नमस्कार सूर्याला जातात, आम्हाला नको का नमस्कार? सर्वजण हसले. तात्यांनाही हसावं लागलं. हा थट्टा विनोद परिहास झाल्यानंतर मुलीला प्रश्नोत्तर झाली. भाऊ किती, बहिणी किती, शिक्षण किती?
गाणं म्हणता येतं का? या मामूली प्रश्नांबरोबरच शेवटचा प्रश्न, 10 जणांचा स्वयंपाक करता येतो का? या प्रश्नाचं उत्तर तात्यांनी दिलं. आजीच्या लाडात वाढली, त्यामुळे पण नक्की करील ती 10 जणांचा स्वयंपाक. दिनकरपंत एखादं तत्व सांगावं त्या स्वरात म्हणाले, लोकांचं इथंच चुकतं. मुलीचे लाड अवश्य करा, पण प्रथम तिला पोटापाण्याची व्यवस्था करायला शिकवा. पोहे चहापान झाल्यावर कुशाभाऊ म्हणाले, हे सारे नेहमीचेच उपचार झाले. आता मुलीला पुन्हा बोलवा. मग कुशाभाऊंनी नर्मदेच्या हातात बत्ताशाचा पुडा दिला. पुन्हा नमस्कार झाले. जोशीबा म्हणाले, हे कुशाभाऊ आणि मी दोन नाही. यांनी मुलीच्या हातात बत्ताशांचा पुडा दिला. मुलगी आम्हाला पसंत आहे. त्या काळी मुलीच्या पसंतीचा प्रश्नच नव्हता. लग्न व्यवहारातील सारी मुलं पसंतच झालेली असत. यथावकाश सारे सोपस्कार पार पडून नर्मदेचं लग्न उभं राहिलं. वरपक्षाची मंडळी दिमाखात आली. त्याच दिमाखात नर्मदेला बरोबर घेऊन पेणला परत गेली. आठवल्यांचं घर आणखी रितं झालं. सारी मंडळी आपापल्या घरी निघून गेल्यानंतर रोह्याच्या घरात मागे उरले फक्त आजी आणि पांडुरंग. त्यावेळी पांडुरंगाला घर अक्षरशः खायला उठलं. अण्णा देवाघरी निघून गेल्यानंतर त्याचं एकटेपण सुरू झालं होतं. आता ताई सासरी निघून गेल्यानंतर त्या एकटेपणात भलतीच भर पडली होती. शाळेत सोबत्यांच्या सोबतीत तो थोडाफार रमायचा, पण घरी आल्यानंतर एकटी आजीच त्याच्या सोबतीला असे. आजीचंही मन अलीकडे उदास झालं होतं. नर्मदेच्या लग्नातला सारा प्रकार पाहून औदासिन्याची काजळी तिच्या मनावर आली होती. नर्मदा मोठ्या घरी पडली असं इतर लोक म्हणायचे, परंतु तिला तसं वाटत नव्हतं. केवळ पैसा गाठीशी असला म्हणजे लोकांना माणसं मोठी वाटतात, पण पैशाबरोबर माणसाचं मनही मोठं हवं असं आजीला वाटायचं. आठवल्यांच्या घराण्यात विद्या पाणी भरत होती, या गोष्टीचा सार्थ अभिमान तिला वाटायचा. घरात विद्या नांदत असेल तरच त्या घरात नांदणाऱ्या संपत्तीचा मोठेपणा आहे, ही कल्पना तिच्या मनात पक्की रुजली होती. त्यामुळे पेणकर जोशींचा श्रीमंती मोठेपणा तिला मुळीच मान्य नव्हता. त्यातच कानावर येणाऱ्या काही घटनांनी आजीच्या दुःखात भर पडली. दिवसेंदिवस तिची प्रकृती खालावत चालली. त्याबद्दल पांडुरंगाशी काही बोलणं शक्यच नव्हतं. आजीनं फक्त 3 दिवस अंथरूण धरलं. पांडुरंगानं आजीला अशा सतत निजलेल्या अवस्थेत कधी बघितलं नव्हतं. आजीनं एक दिवस काही खाल्लं नाही तेव्हा तो म्हणाला, तुला मऊ भात करून देऊ का? क्षीण आवाजात आजी म्हणाली, नको रे बाळा, शाळेत जाण्यापूर्वी मीच तुला खिमटं करून देते. आजी, आज मी शाळेत जात नाही. तुझ्या पायावर पाय देतो. तुझे पाय वळतायत ना? तुझ्या अंगात तापही आहे. आजीनं त्याला जवळ ओढलं, कुरवाळलं. तेव्हा पांडुरंग पुन्हा म्हणला, मी आज शाळेत नाही जात. नको नको, तू शाळेत जा. तुझ्या आजोबांनी काय सांगितलंय तुला? विद्येची हेळसांड करायची नाही. तिसऱ्या दिवशी पांडुरंग मधल्या सुट्टीत शाळेतून धावत घरी आला. घराचं दार पुढे करून घेतलं होतं. दार उघडून तो हळूच आत आला. त्यानं आजीला 1-2 हाका मारल्या. आजीनं ओ दिली नाही. आजी झोपली असेल म्हणून तो हळूच आत गेला. पलंगापाशी जाऊन त्यानं आजीला हळूच हाक मारली. आजी गाढ झोपली आहे असं त्याला वाटलं. त्यानं तिला 2दा-3दा हलवलं, तरीही ती उठली नाही. हे पाहून त्यानं तिला हाका मारण्याचा सपाटा सुरू केला. मग मोठ्यांदा टाहो फोडून ओरडला, आजी! शेजार-पाजारचे लोक धावून आले. मग त्याला कळलं की आजी देवाघरी निघून गेली आहे. तात्या, आई आले. अण्णांच्या वेळेप्रमाणे अंगणात मंडळी जमली. अण्णांप्रमाणेच आजीचे सारे अंत्यसंस्कार पार पडले. परंतु पांडुरंग मुळीच रडला नाही. अंतर्मुख होऊन तो आजीजवळ मुकाट्यानं बसला होता. जन्मलेली माणसं एक ना एक दिवस देवाघरी निघून जातात आणि ती माणसं पुन्हा कधीही परत येत नाहीत, अशी त्याच्या मनाची खात्री होऊन चुकली होती. या जगात माणूस एकटा येतो आणि एकटा या जगातून निघून जातो, हे त्याला आता समजून चुकलं होतं.
देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.